नमस्कार. विष्णू चौरे या यूट्यूब चॅनलवरती मी प्राध्यापक विष्णू चौरे आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करतो. या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यसेवा आणि कंबाईन ग्रुप बी अँड सी पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा हा घटक, कारण सरनामा या टॉपिकवरती साधारणतः एक प्रश्न आयोग नक्की विचारत असतो आणि जी प्रास्ताविका किंवा सरनामा आहे या सरनाम्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. तर तत्पूर्वी भारतीय संविधान म्हणजेच उद्देशिका आपण जनरली दररोज ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करत असतो. आम्ही भारताचे लोक ही प्रास्ताविका आपण दररोज शाळेमध्ये म्हटलेली आहे, परंतु आज परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण सरनाम्याचा अभ्यास करणार आहोत. पण सरनाम्याचा अभ्यास करत असताना किंवा त्या अगोदर एकंदरीत आयोग कशा पद्धतीनं प्रश्न विचारत आहे ते एक दोन प्रश्न आपण पाहूया, जेणेकरून या सरनाम्यामध्ये कोणत्या गोष्टी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत हे आपल्याला लक्षात येईल. त्यामुळं आपण थेट सुरुवातीला प्रश्नांकडे जाऊया की आयोग नेमकं कशा पद्धतीनं प्रश्न विचारत आहे. तर त्याच्यामधला पहिला प्रश्न आपण पाहूया की भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा कुणी म्हटलेला आहे. म्हणजे सरळ आणि सिंपल प्रश्न आयोग विचारत असतं. त्याच्यामध्ये के.एम. मुन्शी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ठाकूरदास भार्गव आणि एम.व्ही. पायली अशा पद्धतीनं पर्याय दिले, तर त्याचा योग्य पर्याय ठाकूरदास भार्गव आहे. म्हणजेच भारतीय घटनेचा आत्मा सरनाम्याला कुणी म्हटलेला आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यानंतर आर्थिक न्यायाचे तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन भागात समाविष्ट केलेले आहे अशा पद्धतीचा प्रश्न आहे. कारण आर्थिक न्यायाचं तत्व हे भारतीय राज्यघटनेची जी उद्देशिका आहे किंवा सरनामा आणि राज्याची धोरणाची मार्गदर्शक तत्वे, ज्यालाच आपण DPSP असं म्हणतो, या DPSP मध्ये सुद्धा आर्थिक न्यायाचं तत्व आहे दिलेलं आहे. त्यानंतर आणखीन प्रश्न पाहूया. भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते. भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका संविधानाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही. त्यानंतर तिसरा पर्याय, उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या मौलिक संरचनेला धक्का न लावता दुरुस्ती करता येते. म्हणजे अशा पद्धतीचे पर्यायी स्वरूपात देखील आयोग प्रश्न विचारत आहे. यामध्ये जो ब पर्याय आहे हा पर्याय त्या ठिकाणी चुकीचा आहे, कारण भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका हा संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये दुरुस्ती सुद्धा करता येते. त्यामुळे दिलेल्या प्रश्नामध्ये अ आणि क हे पर्याय योग्य आहेत. त्यानंतर चौथा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. बेरुबारी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला. केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला. सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटना दुरुस्तीद्वारे 2 वेळा बदल करण्यात आलेला आहे, वरीलपैकी एकही नाही. तर यामध्ये प्रश्न सत्य विचारलेला आहे, तर पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी सत्य आहे, कारण केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिलेला होता. तर बेरुबारी युनियन खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं सरनामा हा राज्यघटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूया आपण पाचवा. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे. तर याचं योग्य उत्तर न्याय हे आहे. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या शब्दांपैकी कोणत्या शब्दाचा पहिल्यांदा वापर करण्यात आला अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर संविधानाच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आला आहे. तर 44वी, 41वी, 76वी आणि 42वी घटनादुरुस्ती. तर ह्याचं योग्य उत्तर हे 42वी घटनादुरुस्ती आहे. म्हणजे प्रश्नाचं स्वरूप आपल्याला या ठिकाणी समजतं आणि याच्यामध्ये विचारलेलं आहे की उद्देशपत्रिकेत बहाल केलेल्या स्वातंत्र्याचा बरोबर क्रम
ओळखा. म्हणजे क्रम त्या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणून संविधान किंवा सरनामा आपण वाचत असताना या शब्दाकडे देखील आपल्याला विचार करावा लागणार आहे. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना. म्हणून हे प्रश्न आपण सुरुवातीला घेत आहोत, जेणेकरून सरनामा या टॉपिक मधून नेमकं आपल्याला काय वाचायचं हे त्या ठिकाणी समजून येईल. त्यानंतर उद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैर लागू आहे? तर यामध्ये पहिला जो पर्याय दिलेला आहे, पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे की गैर लागू म्हणजेच लागू नसलेलं त्या ठिकाणी ओळखायचं आहे. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समिती पुढे उद्दिष्टांचा ठराव मांडलेला आहे. तर हे बरोबर आहे. दिनांक 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव घटना समिती समोर ठेवण्यात आला. हाही पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे. उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीसाठी दिशादर्शक होता. हेही पर्याय बरोबर आहे. या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तर हा पर्याय या ठिकाणी चुकीचा ठरतो. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे त्या ठिकाणी गैरलागू आहे. अशा पद्धतीने प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात असतात. भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आलेली आहे? तर 1946 म्हणजेच भारतीय सरनामा जो आहे याच्यामध्ये केवळ एकदाच घटना दुरुस्ती करण्यात आलेली होती. 42वी घटना दुरुस्ती 1976 अन्वये त्याच्यामध्ये 3 शब्दांचा समावेश करण्यात आलेला होता. तर आपण पाहूया की भारतीय संविधान नेमकं काय म्हटलेलं आहे. म्हणजे प्रश्न पाहण्याचा उद्देश काय होता की आपण उद्देश पत्रिका किंवा सरनामा ज्यावेळेस वाचू त्यावेळेस नेमकं परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत हे आपल्याला लक्षात येईल. आता सहज आपण वाचूता, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. म्हणजे लक्षात घ्या, ह्या सरनाम्यामध्ये आपल्यासाठी महत्त्वाचे शब्द कोणकोणते आहेत? सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे शब्द आपल्याला लक्षात ठेवावे लागणार आहेत. त्यानंतर न्यायमध्ये सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, त्यानंतर समानता, हे शब्द आपल्याला लक्षात ठेवावे लागणार आहेत. त्यानंतर बंधुता आणि 26 नोव्हेंबर 1949 म्हणजे ह्या दिवशी भारतीय जनतेनं संविधान स्वतःप्रत अंगीकृत केलेलं आहे. म्हणून हे काही शब्द त्या ठिकाणी महत्वाचे आहेत आणि इतर माहिती आपण लगेच पाहणार आहोत. सरनामा हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेल्या उद्देश पत्रिकेवर आधारित आहे. ही उद्देश पत्रिका संविधान सभेत 13 डिसेंबर 1946 रोजी मांडली आणि संविधान सभेने 22 जानेवारी 1947 रोजी स्वीकृत देखील केली. म्हणजे आपल्याला 2 तारखा महत्वाच्या आहेत. एक, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी ही उद्देश पत्रिका संविधान सभेत मांडली. त्यानंतर 22 जानेवारी रोजी ही उद्देश पत्रिका स्वीकारण्यात आलेली आहे. म्हणजे या दोन्ही तारिका महत्वाच्या आहेत. त्यानंतर नाना पालखीवाला यांनी सरनामा हे घटनेचे ओळखपत्र आहे अशा पद्धतीनं वक्तव्य केलेलं आहे. त्यानंतर के.एम. मुंशी यांनी सरनामा ही आपल्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली आहे अशा पद्धतीचं वर्णन सरनाम्याचं त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर पंडित ठाकूरदास भार्गव यांनी सरनामा हा राज्यघटनेचा सर्वात मूल्यवान भाग आहे. हा राज्यघटनेचा आत्मा आहे. राज्यघटनेची गुरुकिल्ली आहे. हे राज्यघटनेत बनवलेले रत्न आहे. राज्यघटनेचे मूल्य जाणून घेण्यासाठी एक योग्य परिमाण आहे अशा पद्धतीनं वर्णन केलेलं आहे. त्यामुळं पंडित ठाकूरदास भार्गव यांनी केलेल्या वर्णनावर आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत किंवा नंतरही प्रश्न विचारू शकतात.
त्यानंतर सार्वभौम हा शब्द महत्वाचा आहे. त्यामध्ये सार्वभौम या शब्दात परकीय प्रदेश मिळवण्याचा किंवा स्वतःचा प्रदेश दुसऱ्या देशास बहाल करण्याचा अधिकार त्या ठिकाणी समाविष्ट आहे. कारण प्रत्येक शब्द हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असणार आहे. तर समाजवादी हा शब्द 42वी घटनादुरुस्ती कायदा 1976 अन्वये या संकल्पनेचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि भारताचा समाजवाद हा लोकशाही समाजवाद असून हा साम्यवादी समाजवाद नाही. म्हणजे पहिल्यांदा सरनाम्यामध्ये घटनादुरुस्ती केली आणि या घटनादुरुस्तीनुसार समाजवादी हा शब्द सरनाम्यामध्ये टाकण्यात आलेला आहे. त्यानंतर धर्मनिरपेक्ष शब्द हा शब्द सुद्धा 42वी घटनादुरुस्ती 1976 अन्वये सरनाम्यात समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि भारतीय संविधान हे धर्मनिरपेक्षतेची सकारात्मक संकल्पना प्रदर्शित करते. त्यानंतर लोकशाही लोकशाही हा एक अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही अशा दोन प्रकारांचा आपल्याला अभ्यास करता येईल. त्यामध्ये प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये पूर्वीची जी नगरराज्य जी होती त्यामध्ये प्रत्यक्ष लोकशाही ही अस्तित्वात होती आणि अप्रत्यक्ष लोकशाही म्हणजे प्रातिनिधिक लोकशाही जी सध्या आपल्या देशामध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर गणराज्य गणराज्य म्हटल्यानंतर घटनात्मक राजेशाही आणि गणराज्य असे दोन प्रकार त्यामध्ये आहेत. तर घटनात्मक राजेशाही या प्रकारामध्ये त्या देशाचे जे राष्ट्रप्रमुख असतात ते वंश परंपरेने त्या ठिकाणी निवडले जात असतात. तर गणराज्य यामध्ये जे त्या देशाचे प्रमुख किंवा राष्ट्रप्रमुख असतात ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडले जात असतात. म्हणजे ब्रिटनची जे काही राजा किंवा राणी असतात हे त्या ठिकाणी वंश परंपरेने असतात म्हणून त्या ठिकाणी घटनात्मक राजेशाही असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर भारताचे जे राष्ट्रपती असतात हे अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी निवडून येतात म्हणून आपल्या देशामध्ये आपल्या भारताला आपण गणराज्य असं त्या ठिकाणी म्हणू शकतो किंवा म्हणता येईल. त्यानंतर न्याय न्याय या शब्दामध्ये सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय हे घटक येतात. त्यानंतर स्वातंत्र्य यामध्ये विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य प्रदान करण्यात आलेले आहेत. म्हणजे या प्रत्येक शब्दावरती आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर समानता आता नागरी कलम 14 ते 18 आर्थिक व राजकीय समानता अशा पद्धतीचं त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामध्ये कलम 14 ते 18 मध्ये वेगवेगळ्या पद्धतीची जी समानता आहे त्या तरतुदी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यानंतर एकता आणि एकात्मता त्यानंतर बंधुता हे प्रत्येक शब्द सरनाम्यातले प्रत्येक शब्द महत्वाचे आहेत. यावरती आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत किंबहुना आणखी विचारू शकतात. त्यानंतर सरनाम्याच्या संदर्भात महत्वाचे काही खटले आहेत ज्या खटल्यांवरती आयोग नेहमी प्रश्न विचारत असतो. राज्यसेवा आणि कंबाईन ग्रुप बी आणि सी या दोन्हीसाठी सुद्धा हे प्रश्न विचारले जात असतात. कारण प्रश्न विचारत असताना वेगवेगळ्या पर्यायामध्ये प्रश्न विचारला जात असतो. त्यामुळं या पर्यायाच्या संदर्भामध्ये किंवा या खटल्याच्या संदर्भात आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर पाहू बेरुबारी युनियन केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा घटनेचा भाग नसल्याचे स्पष्ट केले. आपण पाहिलेलं होतं की सरनामा हा घटनेचा भाग नाही अशा पद्धतीने बेरुबारी युनियन केसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर केशवानंद भारती केस जो 1973 मध्ये झालेला होता तर त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा घटनेचा भाग असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर जो 1995 मध्ये LIC ऑफ इंडिया हा खटला झाला होता तर त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने घटनेचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट केलेले आहे. म्हणजेच प्रस्तावना किंवा सरनामा किंवा प्रास्ताविका हा घटनेचा अविभाज्य भाग असल्याचं त्या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे. म्हणजे सरनामा या घटकावरती अशा पद्धतीनं प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळं यावरती वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव आपण पाहिलेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.